लग्नानंतर नवरीच्या मनात नवीन आयुष्याची स्वप्ने घेऊन वराने आपल्या वधूला घरी आणले। सकाळी बायकोची अशी विचित्र सवय नवऱ्याच्या लक्षात आली की त्याला धक्काच बसला। त्याने पत्नीला प्रेमानं समजावले पण ती काही समजली नाही। पुढे मात्र हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं। असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। आता तर नवऱ्याने वधूला सोबत ठेवण्यास नकार दिल्याने हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलेलं आहे। असं काय घडलं पहा व्हिडिओमध्ये। हे प्रकरण आग्रामध्ये घडलेलं आहे। आग्रा येथील सदर भागामध्ये राहणाऱ्या तरुणीचे मार्च 2024मध्ये लग्न झाले होते। लग्नानंतर पत्नी सासूच्या घरी पोहोचली तेव्हा एके दिवशी पतीने तिला तंबाखूची मशरी लावताना पकडलं। पतीने आधी पत्नीला समजावून ते सोडायला सांगितलं पण ती मान्य झाली नाही। यानंतर या मशरीपायी या दोघांमध्ये मारामारी सुरू झाली। पतीने सांगून देखील जेव्हा पत्नीने मशरी वापरणं थांबवलं नाही तेव्हा त्याने पोलिसात धाव घेतली। पत्नीबाबत पोलिसात तक्रार देखील केली। पोलिसांनी हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग केलेले आहे। आता समुपदेशकांनी पती पत्नींना दोघांना बोलवलं आहे, जेथे दोघांनी एकमेकावर आरोप केले। लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यातच पतीने तिला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडल्याचे पत्नीचे म्हणणे आहे। समुपदेशकाने सांगितले की लग्नाच्या 2 महिन्यानंतर पती पत्नीच्या नात्यात दुरावा आला। नवऱ्याने नववधूला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडलं आणि तिला सोबत ठेवलं नाही। नवऱ्याची फक्त एकच अट आहे, तिने व्यसन सोडावं। ते व्यसन सोडल्याशिवाय तो तिला घरी नेणार नाही। नववधूला समजून घेण्यासाठी समुपदेशनही करण्यात आले, मात्र वधू आपली सवय सोडायला तयार नाही। पुढे समुपदेशकांनी या दोघांना पुढील तारखा देखील दिलेल्या आहेत। पुढील तारखेला पुन्हा स्पष्ट केले जाईल आणि त्याचा निकाल लावण्यात येईल। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। धन्यवाद।